कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार दरम्यान महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी न्यू कॉलेजमध्ये दाखल झाले होते। हा प्राध्यापकांकडे फॉर्म केलेला आहे, कर्मचाऱ्यांकडे केलेला आहे, हे आम्हाला दिलेला आहे ना तिने। आता हिने जे म्हणतात विद्यार्थी तक्रार करू आहे, विद्यार्थ्यांचं साहेब म्हणून कुठल्या प्राध्यापकांनी दिली ती तर वस्तुस्थिती आहे का नाही? प्राध्यापकांनी दिली वस्तुस्थिती आहे का नाही? कॉलेजमधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तुम्ही प्राध्यापकांना आणि वैयक्तिक खाजगी विद्यालयामध्ये चालतंय ते पॅटर्न इथं आणू नका सर। बघा साहेब, चंद्रकांत दादा उच्च तंत्र शिक्षण मंत्री काय आम्ही कधीतरी तुम्हाला त्याचा वापर करून आलो का तुमच्याकडे? शिक्षकांनी 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करावा यासाठी फॉर्म दिल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला। वाटलेले फॉर्म दाखवत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना जाब देखील विचारला। भेटायचं आहे, त्या नातेवाईकांची नावं तुमच्याकडे द्यायची आहेत आणि तुमच्याकडून संधान साधायचं आहे, अशी ती प्रक्रिया आहे असं आम्हाला कळतं म्हणण्यापेक्षा हा फॉर्मच आम्ही तुम्हाला दाखवतो। हा फॉर्म तुमच्याकडून वितरित झालेला आहे आणि असं साहेब जर असेल तर हे काही बरोबर नाही। आम्ही कलेक्टरांच्याकडे निवडणूक आयोगाकडे या संदर्भाने तक्रार करतोय, पण निवडणुकीच्या मध्ये तुम्ही हस्तक्षेप करणं काही बरोबर नाही आणि अशा पद्धतीने प्राध्यापकांना याविषयी चर्चा करावी यासाठी आम्ही आलेलो आहोत। या संदर्भाने जर तुमचं काही मत असेल तर आम्हाला जरा कळू। या संदर्भात प्राचार्य म्हणून आमचा काही निर्णय झालेला नाही। शाहू महाराज हे संस्थेत भेटणं असल्यामुळे संस्थेनं जे काय सांगितलेलं आहे ते झालेलं आहे, कॉलेजनं काही केलेले नाही। संस्थेत कुठेही सहभाग नाही। पॅटर्न हा शब्द मुळात काढून टाका। नाही वापर करू नका। ठीक आहे, सेवक प्रचारामध्ये असणार नाही आणि आज सुद्धा नाही। फॉर्म कशासाठी वाटले तुम्ही प्राध्यापकांना? फॉर्म गोळा करायचं। 550 फॉर्म वाटले आणि 550 फॉर्म गोळा झाले। 550 सेवकच नाही माझ्याकडे नाही अहो सेवक नाही, विद्यार्थ्यांकडे फॉर्म साठी नाही काय आहे बघा,